माझ्यासोबत आहे ना असंच होतं, जे ठरवते ते कधी होतच नाही. तर मी ठरवलं होतं, म्हटलं उद्या उपवास आहे तर लवकर उठून येणं पहाटे उंबरठा पूजन करून घेऊ, पण थंडीमुळे उठावंच वाटलं नाही. तरी सकाळी उठले लवकर आणि त्याच्यानंतर मग उंबरठा पूजन करून घेतलं आणि पूजा पण मांडून घेतली देवीची. त्याच्यानंतर मग खिचडी बनवून घेतली, देवीला नैवेद्य दाखवून घेतला. तर आज आहे ना मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आणि दत्त जयंती पण आहे सोबत. तर 2-2 उपवास मस्त सोबतच आज घडणार आहे. आणि त्याच्यानंतर मग कथा वाचून घेतली आणि आरती पण करून घेतली. तर मस्त अशी माझी पूजा झाली होती. तर मस्त पूजा मांडली बघा. त्याच्यानंतर मग ऊन पडलं मस्त, म्हटलं चला उन्हामध्ये जाऊन येऊ. तर किती छान मस्त ऊन पडलेलं आहे, सकाळचं कोवळं ऊन. तर लाडोला घेऊन आलो होतो आणि बघा त्याला खूप आनंद झाला. घरी आलो, मस्त खिचडी गरम केली, खिचडी खाली, दूध तापवलं आणि स्वयंपाकाची तयारी. मला उपवास आहे म्हटलं, घरात सर्वांनाच नाही उपवास. मस्त भाजीपोळी करून घेतली. तर कसा वाटला मिनी व्लॉग? चला भेटू पुढच्या व्हिडिओत, बाय.